म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय असतं? SIP म्हणजे दर महिन्याला पैसे कापून नेणं का? आणि खरंच यातून श्रीमंत होता येतं का? मी स्वप्नील आणि तुम्ही पाहतात ग्रो विथ स्वप्नील. चला या व्हिडिओत सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे एक सामूहिक गुंतवणूक योजना. आपल्यासारख्या अनेक लोकांकडून पैसे जमा करून एक मोठा फंड तयार केला जातो. या फंडाचा उपयोग व्यावसायिक फंड मॅनेजरकडून शेअर्स, बॉन्ड्स, इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जातो. यामुळे आपण थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नाही, पण अप्रत्यक्षरित्या आपले पैसे मार्केटमध्ये काम करत असतात. उदाहरणार्थ 100 लोकांनी प्रत्येकी 10,000 रुपये गुंतवले तर तो फंड 10 लाखांचा होतो. हा फंड वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फंड मॅनेजरकडून गुंतवला जाऊ शकतो. म्युच्युअल फंडचे फायदे: 1. विविधता, डायव्हर्सिफिकेशन. फक्त एका कंपनीत गुंतवणूक न करता अनेक ठिकाणी फंड मॅनेजर हे पैसे आपले गुंतवत असतो. त्यामुळे आपल्याला रेडीमेड डायव्हर्सिफिकेशन असा एक पोर्टफोलिओ मिळतो. त्यामुळे आपली मार्केटमध्ये जी रिस्क असते ती कमी होते. 2. कमीत कमी गुंतवणुकीपासून सुरुवात. SIPद्वारे आपण अगदी 100 किंवा 500 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करू शकतो. 3. प्रोफेशनल मॅनेजमेंट. अनुभवी फंड मॅनेजर तुमच्या पैशाचं व्यवस्थापन करत असतात. त्यामुळे आपल्याला मार्केट वर जाईल खाली जाईल याचं कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नसते. 4. पारदर्शकता. दरमहा स्टेटमेंट मिळतं. फंड कसा परफॉर्म करतोय ते तपासता येतं. त्यामुळे आपल्याला आपल्या फंडबद्दल माहितीसुद्धा मिळते. लिक्विड फंड्स. काही म्युच्युअल फंड योजना काही तासात किंवा एका दिवसात पैसे परत मिळवून देतात. त्यामुळे जर आपल्याला तो म्युच्युअल फंड बंद करायचा असेल आणि आपले पैसे परत रिटर्न घ्यायचे असतील तरीसुद्धा ते आपण घेऊ शकतो. आता SIP म्हणजे काय? SIP म्हणजे म्युच्युअल फंड नाही. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. SIP म्हणजे म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड म्हणजे SIP. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची एक शिस्तबद्ध पद्धत म्हणजेच काय SIP आहे. दर महिन्याला एक ठराविक रक्कम, उदाहरणार्थ 500, 1000, 2000, 5000, 10,000, 15,000 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते. हा व्यवहार ऑटोमेटेड असतो. ऑटोमेटेड म्हणजे काय? एकदा सेट केल्यावर बँक खात्यातून रक्कम दर महिन्याला ज्या तारखेला आपण SIP सेट करू त्या तारखेला कट होते. SIPने गुंतवणूक केल्याने बाजाराच्या वरखालीपणाचा म्हणजेच मार्केट्स अप्स आणि डाऊन याचा त्रास कमी होतो. सरासरी भावात युनिट्स मिळतात. महत्त्वाचे, SIP म्हणजे एक योजना नाही, ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. SIPचे फायदे: कॉस्ट ॲव्हरेजिंग. दरवेळी समान रक्कम गुंतविताना युनिट्स स्वस्त महाग मिळतात. स्वस्त आणि महाग म्हणजे काय? ज्यावेळेस मार्केट हायला असतं किंवा वर असतं त्यावेळेस आपली जी अमाऊंट आहे ती सेम असते, त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेस युनिट कमी मिळतात. परंतु ज्यावेळेस मार्केटचा बॉटम असतो किंवा मार्केट खाली असते त्यावेळेस आपली रक्कम सेम असते, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, युनिट जास्त मिळतात. म्हणजेच मार्केट वर असताना ऑटोमॅटिक आपल्याला कमी युनिट मिळणं आणि मार्केट डाऊन असताना किंवा खाली असताना ऑटोमॅटिक जास्त युनिट मिळतात. त्यामुळे सरासरी किंमत कमी राहते. कंपाऊंड इंटरेस्टचा फायदा: लहान रक्कम सुद्धा वेळेनुसार मोठ्या होतात. ते कशामुळे? तर कंपाऊंड इंटरेस्टमुळे. शिस्तबद्ध बचत. दर महिन्याचा ठराविक हिस्सा गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवला जातो. SIPला स्टेप अप करून तुम्ही वार्षिक वाढीप्रमाणे गुंतवणूक वाढवू शकता. लांब पल्ल्याची संपत्ती निर्माण. थोड्या रकमेची नियमित गुंतवणूक आणि वेळेचा योग्य उपयोग केल्यास मोठी संपत्ती तयार होऊ शकते. उदाहरण, आपण 1,000 रुपयाने केली तर तीच रक्कम 30 लाखांपेक्षा जास्त होऊ शकते. रक्कमपेक्षा वेळ आणि सातत्य अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर सुरू करता येईल तितक्या लवकर SIP इन्व्हेस्टमेंट चालू करावी. मित्रांनो, म्युच्युअल फंड ही सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा श्रीमंतीची वाटचाल ठरू शकते. फक्त योग्य माहिती आणि सातत्याची गरज आहे. पुढच्या व्हिडिओत आपण SIP सुरू करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, तुमचं उद्दिष्ट,
रिस्क कॅपॅबिलिटी आणि योग्य फंड कसा निवडायचा हे पाहणार आहोत. त्यामुळे बेल आयकॉनला नक्की दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.